नमो मल्लारी देवाय भक्तांना प्रेमदायिनी म्हाळसापती नमस्तुभ्यं मैरालाय नमो नमः. मल्लारी जगन्नाथा त्रिपुरारी जगद्गुरु मणिघ्नं म्हाळसाकांता वंदे अस्मत्कुलदैवतम. तर नमस्कार, मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदैव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाने एक प्रकट असा प्रतीक आहे. तर मल्लारी मार्तंड हे त्यांचे संस्कृत नाव असून त्या देवतेची लोकप्रियता एवढी व्यापक आहे की धनगर रामोशापासून ते देशस्थ ब्राह्मणापर्यंत. तर आता खंडोबाचे नवरात्र उत्सव अगदी जवळच आलेला आहे. नवरात्र उत्सव म्हणजे चंपाषष्ठी, म्हणजे अगदी 6 दिवसाचे घट हे चंपाषष्ठीला खंडोबा देवाचे बसत असतात. तर 13 तारखेपासून आपल्याला घटस्थापना करायची आहे ते चंपाषष्ठीपर्यंत. मग घटस्थापना कशी करायची तर मी थोडक्यात सांगते. तर एक चौरंग घ्यायचा आहे, स्वच्छ पुसून घ्यायचा, त्याच्यावर पिवळं वस्त्र अंतरायचं आहे. कारण खंडोबा देवाला पिवळं वस्त्र, पिवळी हळद, पिवळा भंडारा अशी खूप प्रिय आहे, त्याच्यामुळं आपल्याला पिवळंच वस्त्र अंतरायचं आहे. त्याच्यानंतर कळशाची स्थापना करायची आहे. म्हणजे कळशाच्या खाली आपल्याला गोलाकारमध्ये पूर्ण हळदीनं गोल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती कळसाचा तांब्या ठेवायचं, त्याच्यावर ओम असं लिहायचं आहे आपल्याला. आणि कळशामध्ये पाणी घेऊन त्यात सुपारी, हळकुंड, तसेच एक फूल, दुर्वा आणि थोडीशी हळद टाकून ह्या कळशामध्ये कळशाची स्थापना करायची आहे. त्याच्यावर विड्याची 5 पानं किंवा 5 पानं ठेवल्यानंतर तुम्ही नारळ ठेवू शकता. नारळ ठेवला किंवा नाही ठेवला तरीही चालेल, कारण आपल्याला त्या कळशामध्ये दररोज एक माळ अशी सोडायची आहे खंडोबा देवाला. जशी आपण नवरात्रात देवीला सोडत असतो घटावर, तशी अगदी सोडायची आहे. त्याच समोर आपल्याला अगदी एक गणपती बाप्पांची पण स्थापना करायची आहे आणि खंडोबाची पण मूर्ती असेल तर त्यांची स्थापना करायची आहे. या मूर्त्या स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तसेच पानांच्या विड्याची पान घ्यायचं आहे 2. एका पानावर गणपती बाप्पाला स्थापित करायचं आहे आणि दुसऱ्या पानावर आपल्याला खंडोबाच्या मूर्तीला स्थापित करायचं आहे. त्या मूर्तीखाली देखील भंडारा थोडासा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर मूर्ती ठेवायची आहे. मग मूर्तीला भंडारा लावून घ्यायचं आहे, फूल व्हायचं आहे. झेंडूचं फूल असेल तर चालेल किंवा पिवळं फूल अतिशय प्रिय असतं देवांना, तर पिवळं फूल वाहिलं तरीही चालेल. त्याच बाजूला आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हळद भरून आपल्याला ठेवायची आहे. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला नंदादीप ठेवायचा आहे. अगदी तो 5 ते 6 दिवस अखंड चालत ठेवला पाहिजे असा नंदादीप लावून घ्यायचा आहे. तर अगदी साधी सोपी अशी ही घटस्थापना आपल्याला खंडोबा देवाची करायची आहे. फक्त मूर्तीची स्थापना, कळस पूजा आणि कळसाच्या खाली हळदीने पूर्ण भंडाऱ्याने असा गोल करून मग स्थापन करायचं आहे कळस. तर अगदी साधी सोपी अशी ही घटस्थापना आपल्याला करायची आहे. प्रत्येकजण वेगवेगळं सांगतं पण तसं काहीच नाही आहे. खंडोबाची घटस्थापना ही अशीच अगदी सोपी होत असते. तर नंदादीप लावल्यानंतर आपल्याला फक्त नंदादीपाला पूजा करून झाल्यानंतर देवाची आरती करायची आहे. तुम्ही ह्या 5 दिवसात मल्हारी सप्तशती पण वाचू शकता. तुम्हाला जर वाचण्याची आवड असेल किंवा तुम्हाला आवडत असेल, तुमचा कुलदैवत असेल तर अवश्य वाचावे. मी पण वाचते दरवर्षी, आमच्याकडे खंडोबा आहे. तर अगदी या 5 दिवसामध्ये खूप महत्त्व आहे मल्हारी सप्तशतीला. तर तुम्ही हे नक्कीच वाचा. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची आहे. तर आपल्याला खंडोबाची घटस्थापना झाल्यानंतर एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणल्यानंतरच आपल्याला मग आरती करून घ्यायची आहे. तर मंत्र कुठला आहे तर नमो मल्लारी देवाय भक्तांना प्रेमदायिनी म्हाळसापती नमस्तुभ्यं मैरालाय नमो नमः. मल्हारी जगन्नाथा त्रिपुरारी जगद्गुरु मणिघ्न म्हाळसाकांता वंदे अस्मत् कुलदैवतम. जर तुम्हाला हा मंत्र नाही आला तर तुम्ही ओम नमो मार्तंड भैरवाय नमो असं म्हणलं तरीही चालेल, कारण हाही चालतो. आपल्याला जे शक्य होईल, जे सोपं वाटेल ते अगदी म्हणून घ्यायचं आहे. ही झाली घटस्थापना. तर घटस्थापनेनंतर आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला तळी भंडारा उधळून आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. तर ते कसं करायचं ते आपण बघूया. तर तळी भरताना म्हणजेच एका तामणामध्ये काय करायचं आहे, विड्याची पानं घ्यायची आहे, पैसा घ्यायचा आहे, सुपारी घ्यायची आहे, भंडारा आणि खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे.
हे सर्व पदार्थ म्हणजे खाली पान ठेवायचं आहे, त्याच्यावर विड्याच्या पाण्यावर खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. तुकडे करून ठेवले तरीही चालेल. भंडारा आणि 1 रुपया किंवा 5 रुपये किंवा 10 रुपयाची नोट काहीही चालेल ते ठेवायचं आहे. आणि हळद ठेवायची आहे, म्हणजेच भंडारा ठेवायचा आहे. आणि या तळीला येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून असं बोलायचं आहे. असे 3 वेळा बोलायचं आहे आपल्याला. म्हणजे वर असं येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार असं अगदी 3 वेळा म्हणायचं आहे. आणि ताम्हण खाली ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एका ताम्हणामध्ये आपल्याला देवाचा नैवेद्य घ्यायचा आहे. आणि हेच नैवेद्य आपल्याला ह्या ताम्हणात विड्याच्या पाण्यावरही ठेवलं तरीही चालेल. तर नैवेद्य काय दाखवायचा आहे, तर बाजरीचा रोडगा, वांग्याचं भरीत, तसंच कांद्याच्या पातीचा 1 कांदा असं आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे. अगदी पुरणपोळी केलीही तरीही चालेल. पुरणपोळी आणि तसेच बाजरीचा रोडगा दोन्हीही केलं तरीही चालेल. पण बाजरीचा रोडगा अतिशय प्रिय आहे, कारण देव हे जेव्हा बाणाईकडे राहायला जायचे तेव्हा तिथे तेच खायचे. त्याच्यामुळे वर्षातून एकदा हा नैवेद्य देवाला दिलाच जातो. भरीत रोडगा असं साधंसुधं अगदी देवाला खूप आवडतं, त्याच्यामुळे या दिवशी हाच नैवेद्य करायचा आहे. तर अशी ही साधी सोपी घटस्थापना देवाची करून घ्यायची आहे. आणि तुम्ही या 5 दिवसामध्ये सप्तशती, मल्हारी सप्तशती वाचली तरीही चालेल. हे जसं आपण गुरुचरित्र पारायण करतो अगदी त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशती जेव्हा देवाचे घट बसतात त्या दिवशीपासून सुरुवात करायची आणि दररोज हे वाचायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्र उत्सव साजरा करायचा आहे खंडोबाचा. तर अगदी साधी सोपी पूजा मांडून घ्यायची आहे आणि बाकी काहीच लागत नाही आपल्याला. जसं नवरात्रीमध्ये आपण धान टाकतो, माती आणतो, वावरी म्हणतात मातीला, तर वावरी आणतो, त्याच्यामध्ये धान टाकतो, ते उगवतो. पण ह्या नवरात्रामध्ये असं काहीच नसतं. फक्त आपल्याला भंडाऱ्यामध्ये आणि कळस ठेवायचा आहे आणि